आवाज आणि इतकं छान आणि इतकं क्रिस्पी झालेलं आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला, माझ्या परिवारातर्फे. तर एक मिनटं, दरवाजा बंद करते मी, आवाज येतोय. तर मी पूर्ण पूजेची तयारी करून ठेवलेली आहे. कामं बाकी माझेवाले, पण हे ड्युटीला जात आहे, तर त्याच्या पहिले म्हटलं आपण पूजा करून येऊ आणि मग घरातले कामं तर दिवसभर चालूच राहता. तर पूजेचा ताट मी रेडी करून ठेवलेला आहे, हा बघा. तर चला पूजा करून येते मी आणि मग बोलते तुमच्याशी. तुम्ही भी फोन पूर्ण दूध ताटात सांडलं गेलं होतं माझं. आणि मोटरसायकलवर गेली ना, तिकडचा रस्ता खराब आहे, त्याच्यामुळं ते पूर्ण दूध आहे ना ताटात येऊन गेलं होतं, सांडलं गेलं होतं. हे बघ, आणि पूर्ण ताट माझा खराब झाला. तशीच मी पूजा केली, माझं मन बी नाही लागलं तरी तशीच पूजा केली. मग मी आता घरी आली आणि नळांना पाणी आलेलं आहे, नळ पाणी लावलं आता आणि बसले. आता 5 मिनटं बसते आणि मग कामाला लागते. हे पण चालले आता ड्युटीला. आज काही पाऊस नाही आहे, खूप छान असं वातावरण आहे, थंडगार. तर चला आता कामं आवडते मी आणि मग बोलते तुमच्याशी. स्वयंपाक करून घेतला मी. स्वयंपाकमध्ये चपात्या, 1 भाकर टाकली मी आणि भेंडीची भाजी बनवली. मुलांना मी शेवभाजी दिलेली होती सकाळी आणि त्यांच्यासाठी पडलेली आहे. तर आपल्याला बनवायचं आहे मंचुरियन. पत्ताकोबी घेऊन आलेली होती मी मागच्या आठवड्याला आणि मी आहे ना आता पहिले आहे ना किसून घेते आणि छोटे छोटे गट्टे पत्ताकोबीचे किसून घेते मी पहिले. तर आपल्याला आहे ना अशी जाडसर घ्यायची आणि मस्त किसून घे. ते बघा पत्ताकोबी मस्त किसून घेतली आणि थोडी जास्तीच आहे आणि त्याच्यात टाकू आपण नमक.
बसू दे आणि आपण त्याला आता मिक्स करून घेऊ आणि 15 मिनटं झाकून देऊ मिक्स करून. तर झाकून दिलं मस्त नमक टाकून हे आपल्याला ठेवायचं आहे 15 मिनटं. तर आता मी पूर्ण किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आणि आता तोंड हातपाय वगैरे धुते आणि एक राऊंड मारून येते मस्त मैत्रिणांसोबत गप्पा मारून येते. आणि आता वाजलेले हे 5 किती वाजले 5:15 झालेले. आणि गुड्या राणी करते तिच्या नोटबुकची कवर निघून गेलं वाटतं का गं. पूर्ण आवरून झालेलं आहे. एवढे भांडे घासले आता टिफिन वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. किचन बी क्लीन झालं आहे आणि मी ना पूर्ण कापून सुद्धा ठेवलेलं आहे सर्व साहित्य. तर चला तिथून आल्यावर दाखवणार ते साहित्य मी आता तोंडात पाय धुवून एक राऊंड मारून येते. आणि तर आम्ही आलो आहे आमच्या सासूबाईकडे. सासूबाई मस्त गरम गरम मसाला डोसा करून देते. विनय आता नका द्या आम्हाला. आणि इकडे आमची पोटभर खाण्याची वजन नको राहते. डोसा खायला आहे आमच्या सासूबाईने खूप छान बनवलाय. टेस्टी आहे खूप. आणि इकडे आमची सासूबाई बनवते आणि मस्त आम्ही डोसा खातोय. असं करा हा या खायला या डोसा होतो या. खूप छान झालाय. जास्त तिखट नाही काय नाही मस्त टेस्टी आहे. कोणी क्लासला गेलाय कोणी ड्युटीला गेलाय. माणसं पोरं तुम्ही आणले नाही. तर आम्ही माझ्या मैत्रिणीच्या सासूबाईकडे गेलो होतो आणि तिथं मस्त डोसे मिशे खाऊन आली. आणि आता पोट भरलेलं आहे पण मुलांसाठी आणि आपण करून गेलेलं आहे म्हणा नमक टाकून म्हणजे 15 मिनिटाच्या ऐवजी आता बघा मी 5:30ला गेलेली होती आणि 1-2 तास होऊन गेले. तर आपण हे पाणी काढून घेऊ. तसं काही राहत नाही किती बी म्हणजे वेळ राहिला 2-3 तास बी राहिला तरी हरकत नाही. पाणी काढून घेते आणि करून गेले राहिलं ना मग टेन्शन राहत नाही. त्याच्यामुळे मी पहिलेच करून जाते. आणि पाणी बघा किती निघालं. आपण हे पाणी टाकून देऊ आणि इतकी छान झाली पोळी. आपण तिला मोकळी करून घेऊ. तर आपण इथे घेतलंय कॉर्नफ्लॉवर. इथं मैदा घेतलेला आहे. आपण तिखट टाकून घेऊ पहिले. आणि नमक आपण थोडंच टाकायचं. आपलं पहिले ना लावलेलं राहतं ना मग त्याचा थोडा खारापणा राहतो. त्याच्यामुळे ना नमक आपल्या मैद्याला आणि कॉर्नफ्लॉवरला जेवढं लागेल तेवढंच टाकायचं. तर टाकू मैदा आपण. कॉर्नफ्लॉवर टाकते मी आणि आपल्याला पाणी टाकायचं नाहीये पहिलेच. आता आपण इकडे घेते मिक्स करते आणि इथे घेते मी अद्रक लसूणची पेस्ट. आणि मस्त मिक्स करून घेऊ. पाण्याची गरजच पडत नाही त्याला. कलर पण टाकता पण मला कलर टाकायचा नाहीये. तर हे बघा किती छान असं आपलं कणकेसारखं मळून घ्यायचं त्याला पूर्ण. कोथिंबीर टाकून घेतली मी मिक्स करून घेते ती. माणसं काय करतात असं घेता
असे गोळे करून घेऊ आपण आणि मग टाकायचे. तर माझे आहे ना पाय दुखत आहे, मी म्हणून गॅसवर ठेवते बसून. हे बघा, आणि तेल आहे ना जास्त गरम नाही होऊ द्यायचं आपल्याला. आणि माझं आहे ना तेल पडलेलं होतं ना, त्याच तेलात मी तळते मस्त. तर हे बघा किती छान झाले आणि कमी गॅसवरती केलेले होते मी. आणि मस्त आपले बघा किती छान आवाज आला त्यांचा, क्रिस्पी झाले त्याच्यामुळे ना आवाज. तर हे बघा सर्व करून घेतले मी आणि बाकीचं पीठ राहू दिलेलं आहे. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे करून घेतले. आणि हा शेवटचा एक करायचा आणि असं हलवतच राहायचं त्यांना. हे काढून घेऊ आता सर्व. आवाज बघा आणि इतकं छान आणि इतकं क्रिस्पी झालेलं आहे. तर आता आपण हे ना ग्रेव्हीची तयारी करून घेऊ. ग्रेव्हीची तयारी मी पहिलेच करून ठेवलेली आहे. शिमला मिरची घेतली आहे, टमाटा घेतला आहे, इथं पत्ता कोबी काढून घेतली आहे, कांदा आणि कोथिंबीर. इथं मी ना आपलं हेच तेल मी इथं टाकून घेतले. गरमच आहे तेल आपलं. त्याच्यात टाकते कांदा आणि त्याच्यात टाकते अद्रक लसूणची पेस्ट. मस्त हलवायसारखं हलवते. तर कांदे आपल्याला ना जास्त लालसर होऊ द्यायचे नाही. आता आपण टाकू शिमला मिरची आणि त्याच्यातच टमाटे टाकून थोडी पत्ता कोबी. आणि आपल्याकडे ना कांद्याची पात वगैरे काही नाही आहे, त्याच्यामुळं काही हरकत नाही. आपण ज्या भाज्या अवेलेबल राहतात ना त्या टाकून घ्यायच्या. तर आपण ना त्याच्यात थोडी चटणी टाकू, तिखट. हे बघा तिखट टाकून घेते, थोडं मीठ टाकते. मीठ आपलं आहे ना टमाटर सॉसमध्ये पण राहतं, सोया सॉसमध्ये पण मीठ राहतं, त्याच्यामुळे व्यवस्थित मीठ घालायचं. त्याच्यात घालू आपण गरम मसाला थोडासा घालायचा आहे. गरम मसाला, धनिया पावडर घालते, चिली सॉस. जास्त पण नाही टाकायचं, कारण की मग ते कडवं म्हणजे असं कडू लागून जातं ते जास्त टाकल्याने. आणि आपण टाकू इथं ग्रीन चिली सॉस. आपण टमाटर सॉस, टमाटर केचप. आणि ना इथे मी ना कॉर्नफ्लॉवर घेतले, दाखवून. इथं आहे ना 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले, छोटा चमचा. त्याला आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊ. हे पाणी आपण इथं टाकू घट्टपणा येण्यासाठी. हे
चिली सॉस टाकते मी, कमी वाटते मला तर. तर मी ना हे बघा जास्तीची ग्रेव्ही बनवून घेतली आहे. सकाळी पीठ उरवलेलं आहे ना, तर मुलांना करून देणार आहे टिफिनसाठी, तर बाकीची काढून ठेवली. आणि आपले बॉल टाकून देते मी जास्त. कोथिंबीर घेतली आहे आणि पत्ता कोबी घेतली, ती पण आपण अशी मस्त टाकून देऊ. बघा ग्रेव्ही बघा किती छान झाली आणि पूर्ण याला लटकलेली आपल्या मंचुरियनला. आणि कलर खूप छान आलेला आहे. आपण कलर नाही टाकलेला आहे, तरी कलर टाकलेलाच नाही आहे तरी सुद्धा कलर इतका छान झाला आहे, खूप छान झाला आहे. आणि आपल्याला घरगुतीला बनवायचं आहे तर कलर टाकू नका, कशाला कलर टाकायचा, आपल्यालाच खायचं आहे. तर आणि ग्रेव्ही एवढी काढून ठेवली मस्त. चला मग आता मंचुरियन गॅस बंद करते मी. छान झाली आहे मस्त आणि नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.